स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। त्यांचं नाव घातलेलं पण अचानक रात्री परत त्यांचं नाव त्या पत्रिकेतून काढून टाकलं। बरं, आता उद्या तुम्ही किती वाजता? आम्हाला सगळ्यांनी विश्वासात घेऊन सगळं काय चाललंय ही माहिती दिली पाहिजे। काल तर ठरले सगळ्यांना असं करणार अन्नप्रदान कार्यक्रमाची पत्रिकेची। बरं, उद्याच्या उद्घाटनात रविवारी 12 तारखेला 4 वाजता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय बिल्डिंगचं उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पण या कार्यक्रमामध्ये नियोजन करताना सभापती किंवा उपसभापती किंवा त्यांच्या नियोजनांना नियोजनामध्ये कोणत्याही प्रकारे समाविष्ट करून घेतलेलं नाहीये प्रशासनानं। त्यामुळं परवाच्या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांचा निषेध असेल आणि त्या निषेध नोंदवण्यासाठी आम्ही उद्या 3 वाजता दुपारी 3 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जे प्रशासनाचं जे नियोजन आहे चालू उद्घाटनासंदर्भात, त्या कोणत्याही नियोजनामध्ये सभापती किंवा उपसभापतींना किंवा इतर महाविकास आघाडीच्या सदस्यांना त्यांनी ग्राह्य धरलं नाहीये किंवा त्यांना कोणतीही विचारपूस करण्यात आली नाहीये। सर्व गोष्टी मनाने ठरवल्या जात आहेत। 22 सदस्यांना विश्वासात न घेता या गोष्टी चालू आहेत, नियोजन चालू आहे। त्यामुळे परवाच्या कार्यक्रमासाठी आमचा निषेध आहे। नाही, आम्ही निषेधच केलाय, त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही। पत्रिकेची असं काही पर्सनल असं काही तक्रार नाहीये, पण आम्हाला विश्वासात न घेता ती नावं फायनल करण्यात आली, पत्रिका फायनल करण्यात आली, प्रिंट केली। त्यामुळं आम्हाला त्याबद्दल थोडीशी नाराजी आहे आमची। माननीय आमदार जयंतरावजी पाटील, परत माननीय खासदार विशालदादा पाटील, त्याचबरोबर आमदार इद्रिसभाई नायकवडी, माजी मंत्री अजितरावजी घोरपडे, बनकंडे सर आणि मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभापती, जिल्हा परिषदचे सर्व महाविकास आघाडीचे सदस्य आणि आमची पंचायत समितीचे महाविकास आघाडीचे सदस्य उपस्थित असते। म्हणजे कसं, आम्हाला काही नावं जी पाहिजे होती ना, ती आता आम्ही त्यांना म्हणजे विनंती करत होतो की आमचीही तुम्ही नावं त्यामध्ये घ्या, कारण त्या नेत्यांमुळे आज आम्ही सत्तेत आहोत। त्यामुळे ती नावं तुम्ही घ्या अशी आम्ही विनंती करत होतो, पण वारंवार विनंती करूनही ती नावं त्यातनं डावलली गेली, म्हणून आम्हाला हा दुसरा स्टँड घ्यावा लागला। सदस्यांमध्ये आमच्या 22 सदस्यांमध्ये काही हे नाहीये। पण आम्ही ज्या त्यांच्या नेतृत्वात निवडून आलो, आमची पण इच्छा अशी आहे की त्या नेत्यांचं नाव त्या पत्रिकेत असावं किंवा त्यात घ्यावं। पंचायत समितीचा सदस्य कोणत्याही वरच्या पक्ष नेत्यांचा किंवा काय आमच्यावर दबाव नाही। आमच्या 22 सदस्यांचं एकमत आहे। 22 म्हणजे आमच्या 22 म्हणजे महाविकास आघाडीच्या मत आहे। आमचं मत काय, पक्षविरहित आम्ही कार्यक्रम करणार, सगळ्याला बोलवून करणार होतो, त्यांनी त्याला पक्षाचं स्वरूप आणलं। याबद्दल आमचं